तर जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इथं शेळी आहे मस्त की ओढू राहिली. हाय पिऊ, आमची पिऊ बसली बघा. पिऊ झोपलीच होती, पिऊ झोपली होती, पिऊ पिऊ झोपली. झोप 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 पिवडे, आमची पिऊ झोपली आता. हिला ब्लॉगमध्ये घेतल्याशिवाय मला मजा येत नाही. ही असली की मला मजा येते. हाय पिवडे, पिवड्या 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 पिऊ आमची मस्त की झोपली. आणि गाईस तुम्हाला काय सांगू, उद्या मस्त की आहे रक्षाबंधन नाही का? हा उद्या आहे, तुला माहित नाही का? काय आणते परे गाईस बघा किती राडा पडला सकाळ सकाळी. मस्त की बायकोने डबा केलाय. आज आज तुम्हाला काय सांगू, भाजी बनवली. आज मस्त की भाजी बनवली बायकोनी, एवढी भारी भाजी बनवली ना. कुठे गेली दाखवतो हा गाईस भाजी बघा मस्त की. हे का काबुली चणे, काबुली चण्याची भाजी बनवली मस्त एकदम झक्काच केली. दाजीने मस्त की खाऊन दाखवली. इकडं पण काय म्हणते बरे हा, मम्मी बिम्मीचा फोन येतो का नाही? येतो का? नक्की येतो का? काय म्हणते मम्मी? मम्मी काहीच नाही. मम्मीला वाटलं पोरगी कुठे गेली. कोणची पोर? कुठे रे? असं म्हण ना, परी कुठे गेली. गाईज ही मला म्हणते तुम्ही असं इथून कॅमेरा धरू नका, मी काळे दिसते. असं नाही म्हटली मी हा, काय असं असं इकडून बाहेर म्हणलं आता खिडकीच्या बाहेरून पकडू का म्हटलं कॅमेरा. खिडकीत असं उभं राहतो आणि असं करतो. हाय परी इकडे बघ, असं इकडे बघ. चल ना डबल ठेवते. डबा सुकळ ठेवते. गाईज मस्त की डबा धुतलाय आता. डबा आणि गाईज आज रात्री माझ्या लक्षातच नाही राहिलं. हा डबा मॅडमच्या, कारण मी तो डबा मी तिकडे ठेवला होता, माझी चुकी होती. तर मी इकडे डबा ठेव. बसून बोलू. आता कामं पण झाली सगळे. झाली का मग? मग. पिऊ बघ कशी झोपली. पिऊ. पिऊ बघ पिवडे पिवडे उघडलं की. तर गाई मला एक सांगू का? काय सांगायचं आमचा आपण करू द्या, आवाज येणार नाही आमचा. तू काय ही सांग? रोज चुकी करतो आम्ही. पंखा चालू ठेवतो. मला एकटीला व्हिडिओ काढायची झाली तरी पंखा चालू ठेवते मी. सगळ्या गोष्टी गाईज हे बघ, आमच्या बायकोला, माझ्या बायकोला काय समजत नाही काय करावं, समजत नाही काय करावं. कॅमेरा आलो ना तर मग आपल्याला सगळे म्हणतात ना. बांगड्या इथं ठेवलंय, बघू, घालून दाखव. आतमध्ये ठेवावं तुझ्या बांगड्या त्या. तुम्ही आणले ना मला, मग घालून दाखवते. जत्रात घेतलं तर गाईज 20 रुपये दोन घातले. 20 रुपयाच्या 40 रुपयाच्या 20च्या आहे त्या, 20चा सेल होता. नाही हो, 20चा सेल होता ग. काय माहिती. 20च्या बांगड्या घेतल्या पण मस्त निघाल्या. एक नंबर बांगडे. गाईज आणि ही पोरगी ना एवढा त्रास देते ना मला काय सांगू. लय बार एवढं बार डोकं, एवढं डोक्याचा बार भ्याच्या करते ना. एवढा कसं वाटतं कधी तेव्हा 4 पाठ ठेवून अशी करते. का करते म्हणजे तुला किती वेळा सांगितलं काय काय गोष्टीला ऐकत जा. काहीच गोष्ट ऐकत नाही. काही तुम्हाला सांगू एकदम हलगर्जीपणा करते. काय केलं? काय केलं सकाळी मी सांगू. उठते. मी आज कितीला उठते? हिला मी बोलत असतो मला लवकर उठून डबा देत जा. किती वाजता? 10:30 वाजले बघा. एक मिनिट, चुकी माझी नाही, चुकी यांची आहे. मी सकाळी 7ला उठली, भाजी बनवली, सगळं झालं. काय नाही, आज 7ला उठले ना, आज 7ला उठले. खोटं बोलू नको. आज 7ला उठले नाही. आज 7ला उठत रोज उठती पण आज उशीर केला. रोज फक्त आज उशीर झाला मला. पण का उशीर केला? तुला रात्री बोललो मला सकाळी लवकर जायचंय की गर्दी चालू आहे सध्या, मला टाइम नाही भेटत कामामधून. एवढा राग येतो ना गाईचीला, नाही सांगू नाही शकत. एवढं बा डोकं फिरतं ना. आता शांत का बसती? कितीला उठली सांगू का? 8ला उठली. काय पण हा? नाही, 8ला उठली. दाखव कोण उठलं? 8ला उठली ती. दाखव व्हिडिओ. व्हिडिओ काढला नाही. 8ला उठलो मी, पाणी ठेवलं हिच्यासाठी गरम. साफ चुकीचे. तुम्हाला मी किती वेळा म्हटली आंघोळ करा. गाय कर सांगू, काय करतो? उठली का? गायच कर सांगू. काय सोफ्यावर बसतात, मोबाईल बघत बसतात. असे का मी त्यांना आवाज देते 10 आवाज. मम्मी काय कांदा कापाले हो का? कांदा कापण नाही. मग म्हणत होती की ती म्हणती माझ्याजवळ उभं राहा, माझ्याजवळ उभं राहा, मी भाजी बनवतो. मला असं वाटतं सकाळ सकाळी नाही का, ते मोबाईल बघण्यापेक्षा माझ्यासोबत गप्पा मारणं होईल तेवढंच. मग झालं, मग भाजी होणार नाही लवकर म्हणून मी तुझ्यासोबत गप्पा मारत नाही. गाईज तिथं झोपली रूम मध्ये आमच्या, तिथून झोपली, तिथून उठली, इथे येऊन झोपली. अशी हिचे नखरे चालूच आहे. कळलं? तिकडे गेलेले होते. मी बाथरूमला गेलो तेव्हा तू इथे येऊन झोपली होती. तर मी काय बघायचं तुम्हाला माहिती ना फोनमध्ये. काय बनवायची? भाजी बनवायचं नाही हो, मग. भाजी रोज बघायचं नाही. हं? जरा काम तू कर खरं परे फोनमध्ये. नीट राहा. गाय जाणतो मी समजा का मी बायकोची इज्जत बिज्जत नाही करतो, पण काय काय गोष्टीला
शिकवायला लागतं चांगलं, नाही तर तुम्ही म्हणताय बरोबरला बरोबर, चुकीला चुकी, चुकीला चुकी. हा, नाही तर चांगलं तडका भेटतो. लाड पण भरपूर करतात. आम्ही मारत नाही, बोलून चांगलं शब्दातच गार करतो, नाही का बरे. आणि जरा समजून घ्या, आमचा कॅमेरा फिरणारच त्या गोष्टीमध्ये. हा, कॅमेरा फिरत तुमच्या मनात, आता काय बोलू तुम्हाला समजत नाही. तुम्ही म्हणता कॅमेरा. मला कमेंट करा प्लीज. काय कमेंट करायची? की यांच्यावर कोणता प्रँक करू. हा, कोणचा प्रँक करू याच्यावर कमेंट करा, नक्की करा. यांच्यावर करायचं मला, एकदम खतरनाक वाला सांगा, एकदम खतरनाक वाला, की तुम्हाला मजा येईल. पण ते मला सांगा. खतरनाक वाला म्हणजे असं कोणचं? मला मेसेज करा. बेकार प्रँक करू नको माझ्या. एक तर सांगतो, एक तर कामावरून टेन्शन असतो, कळलं ना, कामात असतो मी, टेन्शन असतो की म्हणजे थकेला असतो. मग काय होतं? मग काय होतं, तू असं बेकार प्रँक करू नका, असा जीव जाईल माझा असा. मी करणार. करू नको ना, नको मला करू दे ना एखादा प्रँक तुझ्यावर. तुम्हाला जमत नाही. मला जमत नाही, मला चॅलेंज धावते, मला जमत नाही. एक असा प्रँक करेल ना तुझ्यावर, पण तू लक्षात राहशील डायरेक्ट. असा प्रँक करेल बघा, विसरणार नाही तो आयुष्यात कधी. असा प्रँक करेल, रडव सांग मला. रडवण्यापेक्षा बेकार प्रँक आहे बघ, तू लक्षात ठेव. असा प्रँक करेल तुझ्यावर. ध्यान में रख परे, समझ में आया क्या? टक्कर द्या, अजून टक्कर द्यायला तुम्ही उतरलेच नाही. नाही, एकमेकांना आपण प्रँकच्या बद्दल नाही याची टक्कर देतो. कोणाच भारी प्रँक. चल चॅलेंज लाव, कोण जास्त सगळ्यात भारी प्रँक करतं पब्लिक सांगेल. ऐका, हा बोल. उद्याचा व्हिडिओ जो येणार आहे का, उद्या, हा उद्याच ना, उद्याचा का परवाचा, कोणता व्हिडिओ आहे? 2-3 दिवसाचा जो ब्लॉग येईल का, तो प्रँकचा असणार आहे. तो पण बघू ना. खतरनाक असेल ना, मला लक्षात आलंय. पण हे कामाला गेल्यावरच मी याला सांगणार. प्रँक आणि असं बोलता बोलता म्हणाल बघा, त्यांना कळून पण नाही काय झालं बोलला. ही प्लॅन मला सांगू राहिलं तुझा प्रँक, मला काय सांगते प्लॅन तुझा? प्लॅन का अचानक कधी पण धप्पा दिवस तुम्हाला फक्त हिंट दिली मी असं करणार आहे. मग कसं काय होणार, तू प्रँक कसं होणार सांग? तू हिंट दिली मग तुम्ही काही गोष्टी मनावर घेणार नाही. तू सिरियस असली तरी, तुम्ही बरोबर घेसाल ती गोष्ट. समजा हिने सिरियस गोष्ट सांगली तरी मी ती मनावर घेणार नाही. मग तिला मला वाटेल ती प्रँकच करते माझ्यावर, कळलं का? म्हणजे तू ते नाही का लांडगा आला तर गोष्ट माहिती आहे ना. माझ्या बाबतीत शक्यच नाही की तुम्ही असं मस्करी घेणार. तसं मग तू अशीच जर मला बोलली मी आजारी प्रँक करते. एक दिवशी काय झालं माहिती का, मला लग्न होऊन 2-3 दिवस नाही, किती हो, 1 आठवडा झाला होता ना लग्न होऊन. तर मला नको इतकी दाढ दुखत होती, इतकी बिचारे कामावरून आले मला गोळी द्यायला. हा, आणि मॅडम झोपेत होत्या. झोपेत होत्या गाईस. इथं दरवाजात उभी होती, तिला म्हणलं पाणी दे. ती पाणी दिलं, ती एवढी झोपेत होती की दरवाजाच पडले, की दरवाजातच पडली डायरेक्ट. लय बेकार आहे भैया पोरीचं खरंच. काय म्हणते मग उद्या रक्षाबंधन आहे, भावाची आठवण येते, खूप येते गाईज. रक्षाबंधन आहे, मी जाणार आहे. बायकोला भावाची आठवण येते खूप, म्हणजे खूप येते. कुत्रे आले बघितलं का, पिऊ बरं झालं. भावाची आठवण येते, काय म्हणते मग? जाणार आहे. काय म्हणते मग, भावाची आठवण येते ना, रक्षाबंधन आहे, राखी बांधायला जाणार आहे. रडून हसून का दाखवते मनातलं दुःख? हा, आपलं दुःख कोणाला सांगायचं नसतं. हा, नवऱ्याला पण नाही. तसं नाही, आपल्यामुळे. बोल ना. पाऊस आला, आज झाले माझ्या वांदे कामाला जायचे. रेनकोट घालून जा. कोणचं? बिचारे त्या बायका बघा कशा कामाला जातात, मला लय वाईट वाटतं. तुला जायचं का त्यांच्यासोबत? हा, तुला जायचं? पण तू विषय का चेंज करते? उद्या रक्षाबंधन आहे, काय म्हणते मग? जायचंय मला घरी. घरी जायचंय? माहेरी जायचंय माझ्या. हो, कधी चालली? बाहेर चालली? भावाची आठवण येते ना. लवकरच जाणार आहे. लवकरच जाणार आहे. बरं, भाऊ काहीच. येणार आहे. हा. गाय ही पोरगी कशी मनातलं ना, एवढं रडला आणि रडायला आलं तरी ना, ती हसून जिरवती, म्हणजे दाखवत नाही माझ्या मनातलं. म्हणजे मला रडायला येते, मला त्रास होतोय, मला काय होतंय, हे डोळे कसे भरणार. मला तर सांग का, मला इतकं लवकर रडायला येत नाही. रडायला आलं तर माणसं इतकी रडते, डायरेक्ट कंट्रोलच होत नाही मला. डायरेक्ट नाक बीक लाल होते, डायरेक्ट अख्खा मेकअप उतरून जातो हिचा. आता पण मेकअपच करेल.
मेकअप काय केलं, उठली टिकली लावली, लिप बाम लावलं. लिबाम लावला? एवढा डार्क लिबाम आहे? चल ग्रुपला मेसेज पण राहिले, लवकर लवकर आदित्य वागचौरे तुम्ही कामावर या, हा असा मेसेज येतो मला, काय सांगू. तर गाईज तुम्हाला नाही नाही, आजच लेट झाला मला बरं का, नाही तर मी रोज 10ला जाते, 10 सव्वा 10ला कामाला जाते. तेव्हा तर मी कधी कधी उशिरा उठून पण लवकर डबा होतो. पण आज आज लवकर उठून उशीर झाला, लवकर उठून उशीर झाला. कशाला? तुम्हाला कामाला जायला. कामाला जायला ना, मी लवकरच उठतो. मला आपण पण बसलो होतो का इथे कधीची गप्पा मारत, तुम्ही तू बसली आणि होती. ताई. मी नव्हती त्याच्यामध्ये बसेल. अहो चांगलं सांगत होतो आम्ही तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, जाऊ दे आता, तर जातो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर बाय. बाय.